नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा डाळिंबागेला कशा पद्धतीची कळी आहे ते आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतर मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर बघू शकता मित्रांनो, लाईक कमेंट सबस्क्राईब पण करा. तर बघा मित्रांनो, आपल्या बागेला सुरुवातीला नरकळी खूप निघली होती. त्याच्यानंतर आता ही मादी कळी निघत आहे. तर बघू शकता, खूप चांगल्या प्रकारची मादी कळी आहे आणि त्याच्यामध्ये काही कळ्या सेटिंगसुद्धा झालेल्या आहेत, सेटसुद्धा झालेल्या आहेत, आपणाला दिसत असेल. पाहू शकता, खूप छान सुंदर अशी कळी आहे आणि काही प्रमाणात सेटिंगसुद्धा झालेले आहेत. सर्व बाग मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून फिरवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून छान माहिती मिळत जाईल. तर मित्रांनो, तसं जर पाहिलं तर आता बऱ्याच लोकांच्या बागेमध्ये सध्या हस्तबहार धरलेला आहे आणि कळी मित्रांनो सेटिंग होत नाही. खूप प्रॉब्लेम येत आहे, कारण थंडी खूप आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पानगळ झाली त्यावेळेस भरपूर पाऊस झालेला आहे आणि भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि थंडी जास्त पडल्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम येत आहे. तरी पण मित्रांनो, काही जणांच्या बागा अशा आहेत का त्या 50-60% सेटिंग झालेल्या आहेत आणि सेटिंग होईल अशी पण आशा आहे, कारण तशा पद्धतीच्या कळ्यासुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या बागेवरती थोडीफार कळी सेटिंगसुद्धा झालेली आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि मित्रांनो हाईप पण करा. तर बघा, खूप छान सुंदर अशी कळी आहे. बघू शकता, आणि बऱ्यापैकी मित्रांनो कळी सेट झालेली आहे. तर तुमच्या इकडं कसं हवामान आहे, तुमच्या बागेची काय परिस्थिती आहे ती पण मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्ही कुठून माझा हा बाग पाहताय ते पण सांगा. मित्रांनो, हा माझा बाग आहे टाकळे हजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि काही लोकांनी असे प्रश्न केले होते की सिंगल पाईप आहे का डबल पाईप आहे. तर मित्रांनो, डबल पाईप आहे. झाडाच्या दोन्ही बाजूनी पाईप आहे, जेणेकरून झाडाला दोन्ही बाजूनी चांगलं पाणी भेटतं. बघू शकता, दोन्ही बाजूनी पाईप आहे, इकडून पण आहे तिकडून पण आहे. फक्त या काळामध्ये, थंडीच्या काळामध्ये जास्त पाणी पण झालं नाही पाहिजे, कमी पाणी पण नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो पाणी द्यायचं आहे. आणि त्यातली त्यात डाळिंब जर सेटिंग व्हायचं असेल तर पांढरी मुळी चालू राहणं खूप गरजेचं आहे. जर पांढरी मुळी चालली नाही मित्रांनो तर कळी सेटिंग व्हायला सुद्धा प्रॉब्लेम येतो. तर या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. तर आमच्या इकडं जवळजवळ 80 ते 95% लोकांनी हस्तभार धरलेला आहे. सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. सुरुवातीला खूप नरकळ्या निघल्या, त्याच्यात काहींना मादी कळ्या निघल्या, थोड्याफार निघल्या, त्यांच्या काहींच्या शेड झाल्या, काहींच्या सर्व गळून गेल्या. तर एकंदर मित्रांनो अशी कळी पाहता हा बाग 100% सेटिंग होईल मित्रांनो, अशी आशा वाटत आहे. कारण कळी तशा पद्धतीची आहे, स्ट्रॉंग कळी आहे. आणि मित्रांनो, स्ट्रॉंग कळी जर असेल
तर ती शक्यतो गळत नाही. पण जर कळी निघतानाच लुचपुची निघली तर मित्रांनो ती गळते. आणि असंच बऱ्याचशा बागेमध्ये असंच आहे की कळ्या येतात पण गळून जातात. तर मित्रांनो त्यासाठी पाणी नियोजन करणं, व्यवस्थित पाणी देणं, थंडीमध्ये पाणी व्यवस्थित देणं, जास्त पाणी न होऊ देणं, अशा भरपूर काळजी घ्यावी लागते. म्हणून मित्रांनो तेव्हा कुठं थंडीच्या काळामध्ये बाग हा सेटिंग होत असतो. आणि दुसरी गोष्ट, मधमाशांचं योगदानसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मधमाशी जर तुमच्या बागेवरती फिरत जर नसेल तर मित्रांनो तरीसुद्धा सेटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही मधमाशाच्या पेट्या आणलेल्या आहेत. साधारणपणे एक पेटी 4,000 रुपयाला बसली. 4-5 ठिकाणी अशा पेट्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 4,000 रुपयाला एक पेटी म्हणलं तरी 4-5 पेट्यांचं 4-5 20-25 हजार रुपये सहज खर्च नुसता मधमाशांसाठी झालेला आहे. तेव्हा कुठं मित्रांनो अशी कळी दिसत आहे. त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. समजा कळी निघूनही जर मधमाशी बागेवरती नाहीच फिरली तर मित्रांनो कळी गळून जाते, कारण तिचं परागीभवन होत नाही. म्हणून मित्रांनो ह्या उपाययोजना आहे. तर आपल्या इकडचं कसं नियोजन आहे ते सुद्धा तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावे, कमेंटच्या माध्यमातून सांगावे. तर मित्रांनो कशी वाटते आमच्या बागेची सेटिंग नक्की एक कमेंट करून सांगा. मित्रांनो मला एक विशेष वाटतं, हजारो लोक या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतात, पण एक लाईक आणि कमेंट आणि हाईप करायला मात्र मित्रांनो कंजूसी करतात. तर हे काय मला पटत नाही मित्रांनो. तर जरूर एक लाईक करा, एक कमेंट करा. कमेंट केल्याने तुमची इज्जत जात नाही. तर तुम्ही कुठून पाहत आहेत हे आम्हाला पण कळू द्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आमच्या बागेचं सेटिंगचा कालावधी आता चालू आहे. तर हा बाग अजूक 1 महिन्याभरात 100% तुम्हाला सेटिंग झालेला असेल आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच पुढे पाहायला मिळेल. कारण अशा पद्धतीची मादी कळी आहे जेणेकरून हा बाग 100% सेटिंग होणारच आहे. आणि येत्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला एका झाडावरती 50, 60, 70 फळे सहज पाहायला मिळतील. अशा पद्धतीचा हा बाग तुम्हाला आहे मी दाखवत आहे. बघू शकता खूप छान सुंदर कळ्या आहेत. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटतोय नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपल्या इतर मित्रमंडळींनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जेवढे मंडळी हा व्हिडिओ नवीन पाहत आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे पुढचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा आमचा डाळिंबाची बाग आहे. आणि मित्रांनो ही दुसऱ्या वर्षाला धरलेली बाग आहे. काही आमची झाडं 4थ्या-5व्या वर्षाची आहेत, काही पहिल्या वर्षाची आहेत. तर अशा पद्धतीची आमची ही डाळिंबाची बाग आहे. जवळपास 2000 झाडे आमची आत्ता सध्या हस्तबहारामध्ये आम्ही धरलेली आहेत. तर तुम्ही कुठून पाहताय ते नक्की सांगा. विशेष माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही दिलेली नाही, तरी पण थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. आपल्या बागेचं नियोजन कसं आहे ते पण आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा. तर मित्रांनो
माझा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस शेवट पाहता, खूप छान सुंदर कमेंट करता, त्याबद्दल खरंच मनापासून सर्वांचा मी आभारी आहे. आणि परत एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर मंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी माऊली.